नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन हे नागपूरमध्ये सुरू आहे आणि दुसरीकडं मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज ओबीसींचा नाशिकमध्ये मेळावा घेतला आणि या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा एकदा राज्यातच नाही तर देशभरात ओबीसींचा एल्गार पुकारलेला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नाही मिळणार अशी शक्यता कुणीही व्यक्त केलेली नव्हती किंवा कुणाच्याही मनात छगन भुजबळ मंत्री होणार नाहीत असं आलंच नव्हतं. तरीही अचानक त्यांचं नाव हे मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. त्यानंतर मात्र छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झाले आणि गेले 2-4 दिवस आपण बघतोय माध्यमांमध्ये ते तिखट प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत आहेत. छगन भुजबळांना त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी का डावललं याचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही आहे. भुजबळ यांना डावलण्याची कारणं काय असू शकतात यावर राजकीय क्षेत्रातले जाणकार, वेगळ्या वेगळ्या पक्षांचे नेते सध्या चर्चा करताना दिसून येतात. आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्रात गेल्या 1-1.5 वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं या मागणीकरता अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषणं केलेली आहेत. या सगळ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार प्रहार केलेला आहे. छगन भुजबळ हे मूळचे ओबीसी नेते असल्यामुळं आणि यापूर्वीसुद्धा भुजबळांनी अनेक वेळेला ओबीसींच्या वेगळ्या वेगळ्या प्रश्नांसाठी राज्यस्तरावर असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल आवाज उठवलेला आहे. समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रामध्ये आपली एक संघटना मजबूत केलेली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला एक करून राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागात भुजबळांनी सभा घेतलेल्या होत्या. या सगळ्या काळात महाराष्ट्राचं समाजमन हे ढवळून निघालेलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटूनसुद्धा भुजबळ यांनी मराठवाड्यात विशेष करून जे वातावरण ग्रामीण भागात गावगाव पातळीवरती तयार झालेलं ते कुठंतरी शांत व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली होती. त्याची माहितीसुद्धा त्यांनी माध्यमांना दिलेली होती. त्यासाठीच त्यांनी पवारांची भेटही घेतलेली होती. त्यावेळेचा काळ जर आपल्याला आठवला तर मनोज जरांगे पाटील असोत किंवा छगन भुजबळ असोत यांनी एकमेकांवर अत्यंत जहरी अशी टीका केलेली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ओबीसी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी, मग त्यामध्ये लक्ष्मण हाके वगैरे हे जे उपोषणकर्ते होते त्यांनी आपण महायुतीचं काम केलं असं जाहीरपणानं बोलून दाखवलेलं आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे काय तर त्या काळामध्ये छगन भुजबळ यांनी आवाज उठवण्याचं काम हे राज्यभरात केलेलं होतं आणि आज निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा मंत्रिमंडळ तयार व्हायचं आहे त्या मंत्रिमंडळातच छगन भुजबळ यांचं नाव नसणं ही ओबीसी समाजासाठी, भुजबळ यांच्या संघटनेसाठी, भुजबळांसाठी सुद्धा धक्का देणारी बातमी आहे. बरं, छगन भुजबळ यांच्या नावाला ना भारतीय जनता पक्षाचा विरोध होता ना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध होता. छगन भुजबळ यांनी स्वतः जाहीर केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत भुजबळ हे मंत्रिमंडळात असायला हवेत यासाठी प्रयत्न केलेले होते. तसंच त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीसुद्धा ते प्रयत्न केलेले. मात्र त्यांचं नाव हे वगळण्यात आलंच. अजित पवार यांच्या मनात छगन भुजबळ यांना मंत्री करायचं नाही, आता त्यांना मंत्री का करायचं नाही त्याबद्दलचा खुलासा हा अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेला नाही आहे. तर्कवितर्क काही लढवले जात असले तरी त्याला कसलाही अर्थ नाही. खरं कारण काय आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खुलाशानंतरच आपल्याला लक्षात येईल. मात्र महाराष्ट्रातला ओबीसींचा एक महत्त्वाचा नेता आज पक्षाच्या नेत्यावर थेट टीका करत असेल, प्रसंगी रस्त्यावर उतरून तयारी दाखवत असेल संघर्षाची, तर त्याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि छगन भुजबळ यांचा मूळ स्वभाव तो आहे, मूळ त्यांचा ढाचाच तसा आहे. सुनील तटकरे यांनी सोयीनुसार एक वाक्य बोलून दाखवलं की आम्ही योग्य वेळी भुजबळांची भेट घेणार आहोत. मात्र त्यांनी आज एल्गार पुकारलेला आहे ओबीसींचा. आजचा दिवस एकंदरीत त्यांचं भाषण, त्या भाषणातला त्यांचा आविर्भाव, रोख आणि त्यांची देहबोली हे सगळं हेच सांगत होती.
एका बाजूला ते अजित पवार यांच्यावर टीका करत असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाबद्दल चांगले उद्गार काढलेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकची उमेदवारी देण्यापासून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काय भूमिका होती हे सुद्धा भुजबळ यांनी स्पष्ट केलं. तरीही नाशिकची जागा त्यांना देण्यात आली नाही. त्यातही त्यांचा रोख हा अजित पवार यांच्यावरच होता. ज्या वेळेला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं तेव्हापासून छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. म्हणजे भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नाही ही आजची गोष्ट आहे, अशातला भाग नाही. ही जी धुसफूस आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातली ही लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. जर छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिपदापेक्षा इतर कुठली पदं महत्त्वाची पक्षाला द्यायची असतील किंवा अन्य कुठली जबाबदारी द्यायची असती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आत्तापर्यंत ते जाहीर करणं हे अपेक्षित होतं. मात्र अद्यापपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळ यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाणार हे अधिकृतपणे कुणीही जाहीर केलेलं नाही. या प्रकारामुळं काय झालं तर या प्रकारामुळं नाराजीमध्ये आणखी भर पडत गेली. भारतीय जनता पक्षानं सुद्धा या मंत्रिमंडळात अनपेक्षितरित्या काही ज्येष्ठ आमदारांची नावं ही वगळलेली आहेत. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दलची पक्षाची भूमिका काय आहे किंवा काय शिस्त आहे ही माध्यमांमध्ये स्पष्ट केलेली आहे. त्या पद्धतीचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळं नाराजी वाढत गेली. आज तरी भुजबळ यांनी आपण लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. अजित पवार मात्र त्यावर काहीच बोललेले नाही आहेत. आज ते सभागृहात पण उपस्थित होते. अजित पवार यांना भुजबळ नकोसे का झालेत त्याचं उत्तर मिळायला तयार नाही. येणाऱ्या काळात राज्यात जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवरची ही सत्तास्थानं जितकी लोकसभा आणि विधानसभा महत्त्वाची तितकी ही सत्तास्थानंसुद्धा तितकीच महत्त्वाची असतात, गरजेची असतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण राज्यभर फिरणार असल्याचं आज भुजबळांनी सांगितलेलं आहे. जरी त्यांनी पक्ष सोडला तरी भुजबळ यांची ताकद काही ना काही आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे. भुजबळांना या मंत्रिमंडळात डावलण्यामागचं राजकारण नेमकं काय आहे हे सुद्धा समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की माझं नाव कुणी वगळलं त्याचा मी शोध घेतो आहे. आणि आज त्यांच्या भाषणात त्यांनी बोलता बोलता जो त्यांचा रोख होता तो सगळा अजित पवार यांच्यावरच होता. त्यातून त्यांनी एक स्पष्ट संदेश दिलेला आहे की अजित पवार यांनीच माझं नाव डावललेलं आहे आणि मला मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. येणाऱ्या काळात याचे खुलासे होत राहतील आणि राजकारणाची दिशासुद्धा ही ठरत जाईल. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.